वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी मराठीतील सुरेश भट यांची गझल घेते आहे, रंग माझा वेगळा. ओके. तर सुरेश भट यांच्याबद्दल मला पहिलं तर हे म्हणायचं आहे की गझल सम्राट म्हणतात त्यांना. त्यांनीच एकाहून एक सुंदर अशा गझल रचना केल्या, म्हणून त्यांना गझल सम्राट असं म्हटलेलं आहे. तर सुरेश भट हे मराठीतील सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला, म्हणूनच त्यांना गझल सम्राट असे संबोधले जाते. ते 2.5 वर्षाचे असताना पोलिओची बाधा झाली होती त्यांना पायाला. ठीक आहे. त्यामुळे त्यांचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता आणि त्यांचा जन्म अमरावती येथे झाला. काव्य, साहित्य, पत्रकारिता या कार्यक्षेत्रात मानांकित होते ते. सुरेश भटांचे काव्य विषय 3 विभागात वाटले जाऊ शकतात. एक तर सामाजिक अभिव्यक्ती, प्रेम अभिव्यक्ती, आत्मचिंतनात्मक अभिव्यक्ती. सुरेश भट आयुष्यभर लढतच राहिले. त्यांनी राजकारणावर जबरदस्त लिहिले होते आहे. ते एकमेव धाडसी साहित्यिक होते. स्वतःच्या जीवनमूल्यांवर, तत्वांवर विश्वास ठेवून समाजाचे दीपस्तंभ ते ठरले. आणि असं पण आहे की त्यांनी धर्मांतर पण केलं नव्हतं. ते ब्राह्मण होते, त्याच्यानंतर त्यांनी दलित आंबेडकरांच्या विचार त्यांना खूप पटले, तर त्यांनी नंतर दीक्षा पण घेतली होती. आता साहित्यलेखन, त्यांच्या साहित्यलेखनाबद्दल साहित्य प्रकार, कविता, गझल, प्रसिद्ध साहित्यकृती रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात, सप्तरंग अनेक पुरस्कारांनी त्यांना सम्मानित करण्यात आले. त्यांना गझल सम्राट, अभिव्यक्तीचे बादशहा अशा अनेक उपाधींनी गौरवले गेले. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यांनी त्यांच्या गझलांमध्ये अनुभवांचा सुंदर समन्वय साधला. यात सामाजिक, शृंगारिक, आत्मचिंतनपर, भावनाप्रधान असे विविध आशय गझलाद्वारे प्रकट केले. आता ही जी कविता आहे गझल, त्याचा आशय मी सांगते. रंग माझा वेगळा या गझलीने गझल दालन गाजवून टाकलं. इथे कवीच्या भावूक, प्रखर अशा दोघं व्यक्तिमत्वाची ओळख होते. सगळ्याच रंगात रमूनही त्यांच्या स्वतःचा रंग त्यांनी वेगळा ठेवला. निरनिराळ्या समस्यांमध्ये समाजाच्या आणि आंतरिकही, तरी त्यात न अडकता स्वातंत्र्य पाळले. आयुष्याने घात केल्यावरही रडत न बसता लोकहितासाठी सूर्य बनून दुसऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पेटून उठण्याची वृत्ती, त्यांची सामाजिक नाते जपून टिकवण्याची तडफड यात दिसते. ही गझल अत्यंत श्रवणीय आहे. यमक आणि अनुप्रास अलंकाराने गेयता प्राप्त झाली आहे. याच्यावर गाणी पण आहेत या गझलेवर, आणि ज्या अगदी प्रसिद्ध झाल्या. आता या ओळींचा अर्थ सांगते मी. रंगुनी रंगात माझ्या, रंग माझा वेगळा, गुंतणी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा. याचा अर्थ काय की आयुष्याच्या आणि समाजाच्या विविध रंगात रंगूनही मी म्हणजे कवी माझा वेगळा रंग आहे. माझे वेगळेपण जपले आहे. वेगळा रंग म्हणजे मी माझं वेगळेपण जपलेलं आहे. मी या समाजात वावरतो, पण मी माझं अस्तित्व कायम ठेवलं आहे. स्वतंत्रता, आय एम फ्री, मी माझं अस्तित्व, स्वत्व जपलं आहे. सामाजिक समस्यांमध्ये आणि आयुष्याच्या गोंधळामध्येही मी माझे स्वातंत्र्य जपले आहे. मी कुठेही न अडकता माझे मोकळेपण सांभाळण्यात यशस्वी आहे. म्हणजे समाजात वावरताना कवी म्हणतो की वावरा, तुम्हाला समाजात राहायचं आहे, आपल्याला समाजासारखं चालावं लागतं, समाजाप्रमाणे वागावं लागतं, पण तरी देखील आपलं स्वत्व, आपलं स्वातंत्र्य आपण जपून ठेवायला पाहिजे. ते त्यांनी केलं. कोण आहे, कोण जाणे कुठूनही या सावल्या आल्या पुढे. आता ते म्हणतात की मी असा की लागतो ह्या सावल्यांच्याही मी असा की लागते ह्या सावल्यांच्याही झळा, लागती या सावल्यांच्याही झळा.
मला कळलेच नाही हे सुख कुठून आले. माझ्या खडतर जीवनात सुख कसे आले हे मला ज्ञात नाही. म्हणजे ते म्हणतात की माझं इतकं कठीण आयुष्य, इतकं खडतर, फुल ऑफ ऑब्स्टॅकल्स, बर्डन्स, सगळे अडथळे होते माझ्या जीवनात. इतक्या खडतर जीवनात सुख कुठून आली ही अचानकपणे, माझ्या पुढ्यात सुख पडली. सुख कसे आले हे मलाही ज्ञात नाही. म्हणजे मला कळलंच नाही की माझ्या पुढ्यात इतक्या कठीण खडतर आयुष्यात, माझ्या पुढ्यामध्ये, माझ्या आयुष्यात, माझ्या नशिबी सुख कशी आली हे मला कळलं नाही. पण आता मी इतका कठोर आणि कणखर झालो की मला आता या सावल्यांचा सुखाचा त्रास होतो. ते म्हणतात की मला या खडतर कठीण जीवनाची इतकी सवय झाली होती की मला आता सुख आले तरी मला त्याचं खूप असं, सुख म्हणजे सावल्या म्हणजे सुख, मला त्याचा फार त्रास होतो. असं काही सुख आता कशाला आली, कारण मला माझ्या खडतर जीवनाची सवय झाली होती. ठीक आहे, मला सुख सोचवत नाही, त्याच्या झळा मला लागतात. मी दुःखातच बरा. म्हणजे आता सावल्यांचा सुखासाठी तर मला त्रास होतो, मला आता नको वाटतात, कारण की मला माझं जीवन खडतर आहे. मी दुःखी होतो, मला दुःखातच डुबू द्या, मी दुःखातच बरं आहे. हे सुख, हे सावल्या तुम्ही दूरच राहा, मला त्याचा त्रास होतो, कारण माझं जीवन पूर्वीपासून सदैव मी खडतर जीवन जगत आलो. असं होतं खूप वेळा की खूप दुःखी माणूस असतो, त्याला व्हॉट इज हॅपीनेस इट डझंट नो. सुख त्याला कधी बघितलंच नसतं, त्याने अचानक सुख पुढ्यात पडली तर त्याला काही कशाला आलं, दुःखच बरं. मग राहती माझ्या सवे ही आसवे गीता परी, हे कशाचे दुःख, ज्याला लागला माझा लळा. आता ते म्हणतात की मला सोबतीला माझे दुःख आणि माझे अश्रू आहे. माझं जीवन खडतर आहे, त्यांनी सांगितलं. या खडतर दुःखी जीवनात मला सोबतीला कोण आहे, माझे साथी कोण आहे, माझे सोबत चालणारे कोण आहे, दुःख आणि माझे अश्रू. जेव्हा आपण आपलं जीवन जेव्हा दुःखी असतं तेव्हा आपणच रडतो, हे आपलेच अश्रू पडतात. दुसऱ्याचे अश्रू थोड्या वेळ फक्त पडतील, पण मग ते आपापल्या कामाला लागतील. पण आपल्या आयुष्यात आपलाच दुःख आणि आपलेच अश्रू आपल्याबरोबर असतात. ठीक आहे, आणि गाण्याच्या रूपात ते व्यक्त होतात. ठीक आहे, आणि जे काही बोल त्यावेळेस निघतात ते गाण्याच्या रूपात ते दुःख आणि अश्रू हे बाहेर व्यक्त करू शकतो आपण. ते गाण्याच्या आणि अश्रूच्या रूपात त्यांनी ते व्यक्त करू शकतो असं ते म्हणतात. हे दुःख कशाचे आहे, ज्याला माझा लळा लागला. लळा म्हणजे प्रेम. हे दुःख, ते म्हणतात की हे दुःख कशाचं आहे की ज्या दुःखांना माझं इतकं प्रेम, इतका लळा लागला, इतकं प्रेम आहे त्या दुःखांना माझ्यावर. दुःखाला माझ्यावर प्रेम आहे. हे नेमके काय आहे, हे कोड आहे. त्यांना हे कळते की दुःख मला का सोडत नाही. माझ्या पूर्ण आयुष्यभर खडतर आयुष्य आहे माझं, सतत दुःखी आयुष्य. ते दुःख माझ्या सदैव सोबत राहतात. त्या दुःखांना माझ्यावर प्रेम आहे का, कशाचा लळा लागला आहे, माझा लळा लागला आहे माझ्या दुःखांना, माझ्या दुःखांना माझ्यावर प्रेम झालं आहे. हे नेमकं काय आहे, हे कोड आहे. व्हॉट इज दिस, हे त्यांना कळत नाही. हे नेमकं असं का घडतं आहे, हे दुःख माझी पाठ सोडतच नाही आहे. त्यांना माझा इतका लळा लागला, दुःखांना माझ्यावर प्रेम झालं आहे. कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो आणि कुठे आयुष्य गेले कापुनी गळा माझा गळा. आता या खरंच हृदयाला चिरून जातात या ओळी. ते म्हणतात की मी माझे आयुष्य जगत होतो जसे जगायचे तसे. मी माझं आयुष्य जगत होतो. मी कधी कोणाला सांगितलं नाही की मी दुःखी आहे, माझं असं आहे. मी समाजात वावरतो खुशीने. मी वेअर फेसेस, जे हास्य चेहऱ्यावर असतं, पण या हास्याच्या मागे आपलं खरं जीवन असतं. ते त्यांनी कधी समाजाला सांगितलं नाही. उलट प्रत्येकाची काळजी घेतली. तो दुःखी होता, त्याला माहिती होतं, पण ते समाजाच्या सुखासाठी तडफडत होते. मग ते म्हणतात की मी माझे आयुष्य जगत होतो जसं जगायचे, तरी पण मी खऱ्या अर्थाने आयुष्य केव्हा जगायला लागलो हे माझे मलाच कळले नाही. नेमके तेव्हाच आयुष्याने फसगत केली. हे दुःखाचं आयुष्य ते जगत होते. ते जसं जीवन डोळ्यासमोर येत होतं, जेव्हा त्यांच्या पुढ्यात पडत होतं तसं ते जगत होते. नेमकं त्यावेळेस त्यांना कळलं होतं की आयुष्य आपण कसं जगायला पाहिजे. ते रुळले होते पूर्ण त्यांच्या जीवनात. अचानक त्याच वेळेस जेव्हा त्यांना आयुष्याचा अर्थ कळला, जीवनाचा खरा अर्थ कळला, त्याच वेळेस आयुष्याने त्यांची फसगत केली. ठीक आहे, त्यांचा गळा कापला म्हणजे फसगत केली आयुष्याने. विश्वासघात केला, माझा विश्वासघात केला.
आयुष्याने मला पूर्णतः जखमी केलं आणि तो विश्वासघात असा केला की आय वॉज वुंडेड, मला खूप जखमा झाल्या. ठीक आहे, मला पूर्णपणे मला जखमी केले. मी पुन्हा एकाकी झालो, म्हणजे पुन्हा आय वॉज सराउंडेड बाय लोनलीनेस. मी पुन्हा माझ्या आयुष्याने मला धोका दिल्यामुळे, विश्वासघात केल्यामुळे, माझा गळा कापल्यामुळे, माझी फसगत केल्यामुळे मी पुन्हा एकाकी झालो. ठीक आहे, आणि सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. मग ते म्हणतात माझे अस्तित्व माझ्या आयुष्याने साऱ्या दिशा, माझ्या आयुष्याचे सार काय आहे? माझे अस्तित्व, माझ्या आयुष्याचे सार, या दिशा खोट्या सांगत आहेत. जो चालणारा आहे खरं तर तो पांगळा आहे. हे जे आयुष्य आहे हे जो चालत असतो, आपल्याला तो हा चालतो आहे, पण खऱ्या अर्थाने तो त्याच्या आयुष्यात तो पूर्णपणे हारलेला असतो, तो पांगळा असतो. हे जीवनाचं सार आहे मुलांनो. की जसं मी सांगितलं की आपण हसरे चेहरे ठेवतो, पण हसऱ्या चेहऱ्याच्या मागे आपलं खूप जणांचं दुःख असतं, जे लपवतो आपण, ते लोकांसमोर आपण सांगू शकत नाही. वी कांट एक्सप्रेस असेल, आपण सगळं लोकांसमोर सांगू शकत नाही, आपल्याला लाज वाटते की लोक आपल्याला हसतील. तसंच ते म्हणतात की चालणारा जो आपल्याला दिसतो की हा व्यवस्थित चालतो आहे, म्हणजे की व्यवस्थित जगतो आहे, पण खऱ्या अर्थाने तो पांगळा असतो, म्हणजे तो आयुष्यात हारलेला असतो. आणि हेच, आणि मग तो म्हणतो की तो, आणि जो पाहणारा असतो तो खरा आंधळा असतो. म्हणजे डोळ्यांनी पाहतो की तो आयुष्य जगतो, तो छान आहे, त्याचं सगळं चांगलं आहे, खरा पण तो आंधळा आहे. त्याचं खरं आयुष्य त्याच्या दृष्टीच्या आड लपलेलं आहे. ठीक आहे, जे आपल्याला दिसतं वरवर खूप छान आहे, पण आतून त्यालाच माहिती असतं. प्रत्येक मनुष्याला आपलं आयुष्य आपल्यालाच माहिती असतं, जे आपण लपवून ठेवतो. आपण लोकांसमोर ते बोलू शकत नाही. मग ते म्हणतात हेच जीवनाचं सार आहे, हाच जीवनाचा अर्थ आहे, हा समाज आहे, हा समज आहे. ठीक आहे, तर आणि नंतर म्हणते काय म्हणतात, माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी ना माझा पेटण्याचा सोहळा. शेवटच्या ओळींमध्ये ते आतापर्यंत त्यांनी त्यांच्याबद्दल सांगितलं, थोडंफार समाजाबद्दल सुरुवात पण समाजाची सांगितली की ते स्वतः कसे जगतात स्वातंत्र्य. नंतर ते सांगतात की समाजात कोण कसं वागतं. ठीक आहे, जे आपल्याला दिसतं तसं नसतं. शेवटी ते म्हणतात की माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य, त्यांनी स्वतःला सूर्य म्हणवलं आहे, आणि ते कोणासाठी? समाजात जे माणसं वावरतात त्यांच्यासाठी ते सूर्य आहे. सूर्य काय करतो? सूर्याचं काय काम असतं? प्रकाश द्यायचं, वाट दाखवायची, दिशा दाखवायची. ते काम ते कोणी केलं? कवी सूर्य झाला. कोणासाठी? समाजात वावरणाऱ्या दुःखी माणसांसाठी, जे दिशाहीन होते. मग ते म्हणतात माझी यासाठी ना माझ्या पेटण्याचा सोहळा, म्हणजे मी पेटलो, त्यांच्यावर अन्याय झाला तर मी आवाज उठवला, पण ते माझ्यासाठी नव्हतं, त्यांच्यावर अन्याय झाला त्याच्यासाठी मी आवाज उठवला. याच्यात त्यांच्या समाजात च्या लोकांसाठी तडफड दिसते. ठीक आहे, म्हणजे मी जरी जखमी दुःखी आयुष्यात एकाकी, तरी पण समाजातील लोकांसाठी मी सूर्य बनवून त्यांना नैराश्यातून बाहेर काढून त्यांना प्रकाशाच्या वाटेकडे नेईन, त्यांच्या अंधकारमय जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करीन. याच्यात किती मोठ्यापणा दिसतो कवीचा, किती मोठ्या मनाचे होते कवी, की ते इतके दुःखी होते, त्यांचं आयुष्य खडतर होतं, त्यांचं सुखाचा पण त्याचा त्रास होता, त्यांना सुख वाटायला आलीच नाही, आले तर ते पण त्यांना नको होतं, त्यांच्या आयुष्याने त्यांच्यावर फसगत केली, विश्वासघात केला, तरी देखील त्यांची तडफड कोणासाठी? ती लोकांसाठी. ते लोकांसाठी सूर्य बनायला तयार झाले, सूर्य बदले आणि लोकांवर होणाऱ्या अन्यायासाठी त्यांनी आवाज उठवला, पेटून उठले ते. मग ते म्हणतात की मी इतरांवर होणाऱ्या अन्यायावर पेटून उठेन, मी माझ्यासाठी नव्हे तर समाजासाठी अन्यायाविरुद्ध लढीन. मी समाजात वावरतो, मी समाजाचा भाग असून त्यातल्याच आहे याचे मला भान आहे. मला लोकहितासाठी, लोककल्याणासाठी लढायचेच आहे. मी स्वतः पेटून इतरांना वाचवेन, आनंद देईन. म्हणजे याच्यात कवीचा खूप मोठेपणा दिसतो की आणि बघा खूप असं असतं की जो माणूस दुःखी असतो स्वतःच्या जीवनात, तो दुसऱ्यांना हसवतो.
त्यांना वाटतं की ठीक आहे, मी तर दुःखी आहे, पण मी दुसऱ्याला माझं दुःख ऐकून कशाला दुसऱ्याला दुःखी करू. मला जो दुःखी असतो त्याला दुःखाचा अर्थ कळतो की दुःख काय असतं, त्याने जवळून सगळं बघितलेलं असतं. कवीचं पण तसंच होतं. म्हणून त्याला असं वाटतं की मी दुःखी आहे, माझं जीवन खडतर आहे, पण मी समाजात वावरणाऱ्या लोकांना दुःखी का करू. उलट मी त्यांना सुखी करीन. कसं, त्यांना दिशा दाखवेल, त्यांच्यासाठी मी सूर्य बनेन. त्यांच्यावर अन्याय होत असेल, काही त्यांना त्रास होत असेल तर त्या समस्या मी सोडवीन. हे खरं आयुष्य. ठीक आहे. आता मला एक सांगायचं वाटतं याच्यात की आपल्याला संदेश काय मिळतो या कवितेतून. मिळणारा संदेश काय, तर रंग माझा वेगळा ही गझल कविता समाज, माणूस, आयुष्य यावर आधारित आहे. आणि समाजात वावरताना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. भावनांच्या गोंधळामुळे अनेक समस्या निर्माण होतात, पण तरीसुद्धा आपल्याला आपल्याच रंगात रंगायला पाहिजे. म्हणजे आपले अस्तित्व, आपले स्वातंत्र्य आपल्याला जपायलाच पाहिजे. म्हणजे वी शुड बी रूल्ड बाय अदर्स. म्हणजे की तू हे कर, तू असं कर. दुसऱ्याच्या वर्चस्वाखाली आपल्याला जगायचं नसतं. आपण समाजात वावरतो, दुसऱ्यांसाठी झगडतो, ते सगळं ठीक आहे, पण तरी आपल्याला आपलं अस्तित्व, स्वातंत्र्य हे जपायलाच पाहिजे. हे कवीचे बोल आहेत आणि हे मलासुद्धा पटतं आणि आजचा समाजही असाच आहे. ठीक आहे. आयुष्यात आपण भिन्न भिन्न भूमिका बजावतो. ठीक आहे. आई, आता उदाहरणार्थ, आता आपण आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका बजावतो. त्याच्या उदाहरणार्थ समजा आई ही घरी आई असते. ठीक आहे. पण जेव्हा ही घराबाहेर निघते ती कोण होते, ती घराच्या बाहेर जेव्हा पडते ती सगळ्या समाजासाठी एक स्त्री असते. ठीक आहे. पण घरात तिचं रूप कसं असतं, आईचं. ते घराबाहेर पडली की ती स्त्री असते. ठीक आहे. अडचणी, दुःख समोर आल्यावर रडत बसण्यापेक्षा आत्मविश्वासाने तोंड द्यावे, सामोरा जावे. आले आयुष्य तसे जगावे, म्हणजे दुःख पुढ्यात पडतात आणि दुःखही मग आपल्यावर मात करू शकत नाही. जर आपण, जसं कवीनी खडतर जीवन होतं, त्यांना माहिती होतं दुःख काय, मला दुःखांना घेऊनच जगायचं आहे, तर ते तयार होते. उलट सुख आलं पुढे तर त्यांना त्रास होता. म्हणून ते म्हणे की दुःख आणि अश्रू माझे सोबती आहेत, तर मी तयार आहे. आणि जो दुःखी असतो माणूस त्याला खऱ्या दुःखाचा अर्थ कळतो, खऱ्या अश्रूंचा अर्थ कळतो. ठीक आहे. म्हणून तो दुसऱ्याचं दुःख लवकर समजू शकतो. आणि आयुष्यांच्या जखमांवर औषधोपचार करावे, कारण आयुष्यात जखमा, घातपात हे प्रत्येकाच्या वाटेलाच लागले. ते प्रत्येकाच्या वाटेला असतात. सगळ्यांचं आयुष्य खूपच सुखी असतं का, नाही. सुख आणि दुःखाची ही एक सायकल असते. जसं इंग्लिशमध्ये सॉन्ग ऑफ द रोड, सेम पूर्ण आयुष्यावर येते कविता. आपण त्याच्यात पण कवी काय म्हणतो की मला माझं स्वातंत्र्य पाहिजे, मला माझं जगायचं आहे, मला हे, मी तो संबंध कोणाशी तोडत नाही, पण मला माझं आयुष्य जगायचं, मला स्वत्व, मला शोधून काढायचं. तसंच याही कवितेत मला माझा रंग टिकवून ठेवायचा आहे, माझं अस्तित्व, माझा रंग वेगळा आहे. तर ते म्हणतात की ते विचारपूर्वक त्यावर तोडग्याचे त्यावर मलम आजमावे. ठीक आहे. जखमांवर आपण कुठलं मलम लावायला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. पण त्या जखमांना उघडं न ठेवता, जर जखमा उघड्या राहिल्या तर काय होईल, त्याच्यात किडे बसतील, अळ्या होतील. ठीक आहे. कोणी लक्ष देणार नाही, रक्तवाही, सगळं त्रास आपल्याला होतो. पण त्या जखमांवर जर औषध मलम लावलं, ते आपल्याला आपलंच लावायचं असतं. लोक फक्त थोड्या वेळ दोन गोष्टी बोलतील आणि निघून जातील. पण आपण स्वतः जर त्याच्यावर इलाज केला, त्या जखमांवर औषध लावायचं, मलम लावायचं, रक्त थांबेल, किडे पडतील, जखम हळूहळू भरायला लागेल. हे कोण करेल? आपल्या जखमा, आपले दुःख हे आपल्यालाच सोडवावे लागतात, भरून निघावे लागतात, जखमा बऱ्या कराव्या लागतात. ठीक आहे. जखम ही जखम राहत नाही, तरी ती भरून निघते. जखम ही जखम राहत नाही, जेव्हा ती भरून निघते. जसं मी सांगितलं की औषधोपचार केले तर जखम ही जखम नसते राहत, ती पूर्ण भरून निघते, छान व्यवस्थित होऊन जाते. समाजात वावरताना सोहम न राहता कोहम भूमिका घ्यावी. म्हणजे मी कोण, सोहम म्हणजे स्वतःला तो अहंकारी की मीच आहे, नो, मीपणा दूर करून कोहम, मी कोण आहे, मी कोणीच नाही, अशी भूमिका जर आपण घेतली तर समाजात आपल्याला मानही मिळेल आणि आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो आणि व्यवस्थितरित्या शांतीने आपण समाजात राहू शकतो.
मीपणा जर सोडला तर, अहंकार सोडला तर, मग आपले जीवन अंधकारमय असले तरी दुसऱ्याला मदत करा. जसं मी आता सांगितलं की ज्याचं आयुष्य दुःखी असतो तो आपलं सरळ बसतं की माझं आयुष्य दुःखी आहे, मला नैराश्य आलं आहे, मला असं झालं, माझं वाईटच झालं. जर आपण आपलंच रडत गाणं बसलो तर लोक आपल्याकडे थोडे दिवस लक्ष देईल, नंतर लक्ष देणार नाही. म्हणून काय आपण दुसऱ्याला मदत नाही करायची. उलट अशी दुःखी माणसं दुसऱ्यांना मदत लवकर करावी, कारण त्यांना मी आत्ताही सांगितले दुःखाचा अर्थ, खरा अर्थ त्यांना कळतो. आणि दुसऱ्याचं दुःख जर आपण कमी करू शकत असू, जरी आपण दुःखी असलो, त्यात खूप मोठी शांती आपल्याला मिळते, मनच शांती मिळते. आणि मग काय होतं की इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एल्गार म्हणजे बंड पुकारावे, हा संदेश या सुंदर संदेशपर कवितेतून मिळतो. तर आपल्याला या कवितेतून काय संदेश मिळतो हे तुम्हाला सविस्तररित्या मी सांगेन. ठीक आहे. तर या कवितेचा स्वाध्याय मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेते. ठीक आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला ही कविता कळली असेल. याचं रसग्रहण आणि स्वाध्याय मला वाटतं पुढच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण करीन. तर माझे असे व्हिडिओ बघत राहा. आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी ते सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. अँड थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल. थँक यू व्हेरी मच.